अचल खोलीत आला तेव्हा सावी झोपली होती, त्यामुळे त्याला उठवणे योग्य वाटले नाही. तो परत खाली हॉलमध्ये येतो आणि रात्रीचे जेवण जेवायला घेतो, पण त्याला जेवण खाऊशी वाटत नाही. आज टेबलावर वेगळेच वातावरण होतं. अचल सावीसोबतच दररोज जेवण करत होता. अचल उदास होता. अचलला माहीत होते की सावीने एकटीने यापेक्षा जास्त वेदना सहन केल्या होत्या, परंतु तिने कधीही कोणाला तिचे दुःख जाणून दिलं नाही. जरी अचलने सावीचे अपहरण करून आणले असेल तरी पण त्याला आता सावीची काळजी वाटत होती. थोड्या वेळाने अचल सावीसाठी जेवण घेऊन तिच्या खोलीत येतो. खोलीत शिरताच त्याची नजर थेट सावीला भेटते. सावी त्याचीच वाट पाहत होती. अचल तिच्याकडे एक नजर टाकतो आणि मग जेवणाचे ताट घेऊन तिच्याकडे सरकवतो. तो प्लेट टेबलावर ठेवतो आणि सावीकडे बघू लागतो. तिच्या उजव्या पोटाला थोडं खरचटलं होतं, त्यामुळे तिला जेवता येणार नाही हे पाहून अचल पुढे सरकतो आणि बाजूची उशी उचलून सावीच्या मागे ठेवतो. सावी फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघत अचल सावीच्या उशीशी जुळवून घेतो आणि जेवणाचे ताट उचलतो आणि सावीला घास भरवणार होता. हे पाहून सावी त्याला अडवते आणि म्हणते, काय करतोस? अचल त्याच्या हातातल्या घासाकडे बघतो आणि म्हणतो, या अपघातामुळे तुझे डोळे कमजोर झाले आहेत असे मला वाटत नाही. तुला माहीत आहे मी काय करते. त्याच्या असे वळणदार उत्तर ऐकून सावी मनातल्या मनात हसली. इतक्या दिवसांनी अचल तिला काहीतरी बोलला होता, पण सावी सावी आहे म्हणून ती उद्धटपणे म्हणते, मला माहीत आहे म्हणूनच मी विचारत आहे. तू हे काय करत आहेस? मी स्वतः खाईन. ती असे बोलते तेव्हा अचल तिच्याकडे एक कटाक्ष टाकतो आणि परत ताटात घास ठेवतो आणि मग जेवायला प्लेट तिच्यासमोर दाखवतो. सावीही घमंडात ती चमचा उचलते, त्यामुळे लागलेल्या ठिकाणी तिचे दुखत होते. हे पाहून अचल खूप घाबरतो आणि ताटकन ताट टेबलावर ठेवतो आणि सावीचा हात हातात धरून म्हणतो, काय झालं, ठीक आहेस ना? कधीतरी इतरांची मदत घे, पण नाही, तुला ऐकायचेच नाही. तू कोणाचेही ऐकणार नाही. सावी फक्त त्याचे तोंड बघत होती. त्याचे हलणारे होठ सावीला आकर्षित करत होते, पण जेव्हा अचलची नजर सावीला भेटते तेव्हा ती तिच्या बोलण्याच्या प्रेमात पडते. आजूबाजूला बघून तो पटकन जेवणाचे ताट उचलतो आणि सावीच्या दिशेने येतो. सावी तिच्याकडे एकटक पाहत होती. अचलच्या बोलण्याचा थेट सावीच्या मनावर परिणाम होत होता. कुठेतरी ती बोलण्याचा पश्चाताप करू लागली. तिने अचलच्या चेहऱ्याकडे पाहिले. सावी काही न बोलता तोंड उघडते आणि अचल तिला खाऊ घालतो. अचलचे लक्ष सावीला खायला घालण्याकडे होते आणि सावीचे लक्ष अचलच्या डोळ्याकडे होते. त्यात खूप गोष्टी होत्या ज्या तिला वाचता येत नव्हत्या. अचल पटकन सावीला खायला घालतो आणि तिला औषधे देतो. मग तिला बेडवर व्यवस्थित झोपायला लावतो. मग तो निघायला वळताच सावीने पटकन त्याचा हात धरला. सावीचा स्पर्श अनुभवून अचल क्षणभर डोळे बंद करतो. त्याच्या भावना त्याच्या खूप परिचयाच्या होत्या. अचल पटकन स्वतःच्या सामान्य करतो आणि सावीला प्रश्नार्थ नजरेने पाहतो.